गोशाळांना अनुदान द्या, शासन सकारात्मक तर प्रशासक नकारात्मक। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन। याबाबत वृत्त असे की महाराष्ट्रामधील गोशाळांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे गठन केले। त्याचप्रमाणे गोसेवा आयोगाच्या सोबतच गोशाळांना अनुदान करता 100 कोटी रुपये मंजूर केले। त्यात 70 कोटी रुपये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, 20 कोटी रुपये गोमय मूल्यवर्धन योजना, 10 कोटी रुपये गोसेवा आयोग। परंतु पशुसंवर्धन सचिव श्रीराम मुंडे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे 1 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील आयोगाला कोणत्याही प्रकारचे अधिकार मंजूर 100 कोटी रुपये अनुदान व आयोगाला कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही। शासन सकारात्मक असून सुद्धा प्रशासक नकारात्मक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर महाराष्ट्र शासनाने गोशाळा बांधकामाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित ही योजना कार्यान्वित केली। सर्व शासकीय नियमानुसार गोशाळाकडून प्रस्ताव मागवण्यात आले। या प्रस्तावाची पशुसंवर्धन विभाग मार्फत तपासणी करण्यात आली व माननीय पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड समितीद्वारे महाराष्ट्रातील 182 गोशाळांची निवड करण्यात आली। शासन निर्णय क्रमांक दिनांक 16 फेब्रुवारी 2024 शासन निर्णय करून 182 गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला। परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अडमुठ्ठेपणाच्या धोरणामुळे मंजूर निधी वितरणात विलंब करून तो शासनाकडे परत पाठवण्यात आला। त्यामुळे तुकाराम मुंडेंचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला। गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सदर निषेध या ठिकाणी करण्यात आले, निदर्शने करण्यात आली व संबंधित लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने गोशाळांना अनुदान द्यावे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज 10 जून 2024 रोजी सदर निवेदन पाठवण्यात आले। यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करा, गोसेवा आयोगाला कर्मचारी व इतर त्यांचे अधिकार द्या, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवा, सर्व शाळांमध्ये गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश 100 रुपये प्रमाणे चारा अनुदानित त्वरित द्या, संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना करा, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करा, गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढा, अशा विविध 7 मागण्या घेत सदर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळेस जिल्ह्यातील सर्व गोशाळा ट्रस्टी, संचालक, गोरक्षक, गोसेवक, गोपाल अशा सर्वांकडून सदर हे निवेदन देण्यात आले। तर याबाबत मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। गोशाळा मेहरगाव आज दिनांक 10/7/2024 रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोग सर्व राज्यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देत आहे। अर्थसंकल्प 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोशाळा आयोगासाठी 100 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असताना देखील शासनाच्या उदासीनतेमुळे ते गोसेवकांपर्यंत या गोशाळांपर्यंत ते पैसा पोहोचू शकला नाही। अशा प्रशासनाचा धिक्कार आणि त्या प्रशासनाला ची बदली व्हावी यासाठी राज्यभर गोसेवा आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे। नमस्कार, आम्ही सर्व गोशाळा महासंघ धुळे सर्व गोशाळांचे ट्रस्टी आज इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की मागच्या वर्षी 2023च्या अर्थसंकल्पामध्ये गोसेवा आयोग महाराष्ट्राचा लागू झाला। त्यांचे अध्यक्ष शेखर मुंदडाजी साहेब आणि पूर्ण 7 सदस्य यांनी खूप अथक प्रयत्न करून परिश्रम करून त्यांनी आयोगामध्ये 100 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करून घेतलं। परंतु माननीय श्री पशुसंवर्धन खात्याचे जे काही आयुक्त आहेत, सचिव आहेत तुकारामजी मुंडे,
तर यांनी एक नियमावली न तयार करता कुठलाही अधिकार आजपर्यंत गोसेवा आयोगाला दिलेला नाही आणि तो फंड आजपर्यंत गोसेवकांपर्यंत पोहोचू शकला नाही। तसेच गोवंश गोसंवर्धन केंद्र योजनेचा पण अजून निधी गोशाळांना मिळालेला नाही। टोटल 182 गोशाळांना हा निधी मंजूर झालेला आहे, तो त्वरित त्यांना मिळावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना पशुसंवर्धन मंत्र्यांना आवर्जून विनंती आहे। आणि सर्वात मोठी मागणी की जो गायविरुद्ध आहे अशा अधिकाऱ्याला प्रशासनाला तात्काळ बदली करण्यात यावी, तुकाराम मुंडेंची तात्काळ बदली करण्यात यावी आणि गोमातेची रक्षणासाठी एक चांगला गोभक्त असा अधिकारी नेमण्यात यावा, हीच आमची मागणी आहे। अन्यथा जर ही मागणी आमची पूर्ण होत नसेल तर आम्ही पूर्ण गोसेवक, गोशाळा आणि गोरक्षक सर्व आम्ही आंदोलनासाठी आता याच्या पुढे तयार आहोत।